पोटाला मनाशी थोडं बोलायचं हाय चमचमीत थोडं झणझणीत खवय्यांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चमचमीत गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. को पॉवर्ड बाय वारणा श्रीखंड, मॅट्रिमोनी पार्टनर पवित्र विवाह.com, स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, पवित्र स्नान पार्टनर अनुवेद, स्पेशल पार्टनर ग्लिटो 3-in-1 क्लीनर, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि होम अप्लायन्सेस पार्टनर नीलम स्टेनलेस स्टील. खवय्यांनो, आज आहे 14 एप्रिल, म्हणजेच भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाची आज जयंती आहे. बाबासाहेब म्हणायचे, इतिहास विसरणारी माणसं कधीही इतिहास घडवू शकत नाहीत आणि आपल्या खाद्य संस्कृतीचा इतिहास आणि परंपरेचा वारसा जपण्याचं काम आपल्या घरातल्या गृहिणींनी अगदी नेटाने केलेलं आहे. मग यांचा सन्मान करणं हे आपल्या कार्यक्रमाचं कर्तव्य आहे. त्यामुळे आज आपण या मंचावरती एका अशा गृहिणीला बोलूया ज्यांच्या हाताला अशी छान चव आहे आणि ती चव आज जगासमोर आणूया. स्वागत करूया सुकेशिनी प्रज्ञावंत यांचं. नमस्कार. नमस्कार. खूप मनापासून स्वागत तुमचं. थँक्यू. कशा आहात तुम्ही? ठीक आहे, वा. छान आहे. आज आम्ही मुद्दाम तुम्हाला इथे आमंत्रित केलं हो कारण तुमच्या हाताला एक तर उत्तम चव आहे. हो हो. पण तुम्हाला का बरं वाटलं या कार्यक्रमात यावं? सुरुवातीपासून बघत होते आम्ही सारे खवे, पण तेव्हा वाटायचं की मला कधी मी जाईल आणि तो आता योग आलेला आहे. मला छान वाटते मला तुम्हाला वा. बघितलं. स्वयंपाकाची आवड तुम्हाला लागली कशी? म्हणजे घरात कोण? आजी, आई? आजीपासून लागली. माझी आईची आई छान करायची, सुगरण होती खूप छान, आणि चुलीवरचा स्वयंपाक ती खूप छान करायची. कुठल्या गावात आहे? तिळवणीमध्ये, ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. हो, अच्छा, बर, फार छान. पाहुण्यांचा सन्मान करूया गिफ्ट हॅम्पर देऊन. हे नुसतं गिफ्ट हॅम्पर नाही तर पवित्रतेचं भंडार आहे. ऋषिकेश गंगाजल, शास्त्रशुद्ध ध्वनी आणि वेदशास्त्राचा संगम, म्हणूनच अनुवेद स्नान म्हणजेच पवित्र स्नान यांच्याकडनं सुकेशिनी ताईला देऊया एक छानसं गिफ्ट हॅम्पर. घेऊन या. सुकेशिनी ताई, आजीच्या हातचा कुठला पदार्थ खूप लक्षात आहे तुमच्या लहानपणीचं? आंबाड्याची लाडू भाजी आवडते आणि ती खूप छान करायची, सुगरण होती. आंबाड्याची लाडू भाजी. मग ती तुम्ही आज आम्हाला करून करून दाखवणार. आंबाडीची लाडू भाजी, मी हे नावही पहिल्यांदा ऐकतोय. तर मजा येणार आहे. आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पदार्थ करूया. या. आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ कोल्हापूरच्या तिळवणी गावामध्ये ताईंच्या आजी राहायच्या आणि त्यांच्या हातची आंबाडीची लाडू भाजी, हो की नाही? चला, मग लागणारं साहित्य काय ते आपण बघूया. ही आंबाड्याची भाजी आहे. ती आंबाड्याची भाजी नंतर चिरून घ्यायची. बरं. ज्वारीची भरड, हा मूग डाळ, हा शेंगदाणे, हा तांदूळ, हा तूर डाळ, हा कांदा, हिंग, कोथिंबीर, मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि मिरची, लसूण आणि जिरे ह्याची पेस्ट केलेली, भरड केलेली. आता ही पौष्टिक फार होईल भाजी, हो की नाही? आणि आंबाडी ही पालेभाजी सुद्धा शरीराला खूप चांगली आहे. याच्यामध्ये लोह असतं, जे आपण आयन म्हणतो ना, ते या भाजीमध्ये खूप आहे. पचनशक्ती वाढवते, रक्तदाब कमी होतो, कोलेस्ट्रॉल कमी होतं. बाबो, सगळी माहिती तुम्हाला. आंबाड्याची भाजी चांगले. ओके, ठीक आहे. आंबाडीची लाडू भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य पाहिलं. कृती पहिल्यांदा काय करायची? आंबाडा धुवून स्वच्छ चिरून घ्यायचे घेतलाय, हा, आणि त्यानंतर पाणी उकळत ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, चमकुरा, ज्याला आपण काय म्हणतो चमकुऱ्याला, त्याची पानं खाल्ल्यानंतर असं घसा खाजवतो बघा. हा, जर ते आंबट असते. आंबट असते. मग तो आंबटपणा मारायसाठी काय करायचं? त्याचं पाणी काढून टाकायचं, परत गार पाण्याने धुवून घ्यायचं त्याला आणि त्याच्यामध्ये ते मिक्स करून हे करायचं. हे खाल्ल्यावर असं होतं का? नाही नाही, काही होत नाही. नक्की ना? नक्की नक्की नक्की, खाऊन बघा ना. आता ते तोपर्यंत आपण हे एकत्र करून सगळं घेऊ. चला, बाउल घेऊ का? हो. मूग डाळ, भिजवलेली मुगाची डाळ, बस बस. ज्वारीची भरड ती पण भिजवली? भिजवलेलीच आहे. थोडंच पुरे. तांदळाचं पण भरड थोडी भिजवलेले तांदूळ पुरे. हा, शेंगदाणे हे मी सगळे काही टाकत नाही, थोडे थोडे. ठेवतो. हो, चालेल. तूर डाळ पण पुरे का? कांदा सगळा टाका, कोथिंबीर, हिंग थोडा, बस बस पुरे. आणि ती भरड टाकायची. मला एकंदरीत तुमच्याकडे पाहता असं वाटतं तुम्हाला तिखट खायला आवडत असेल, है ना? तुमचा स्वभाव थोडासा तिखट आहे असा माझा एक अंदाज आहे. काय म्हणणं याच्याविषयी तुमचं? आहे है ना? थोडं मीठ पण टाका त्याच्यामध्ये.
बघा आम्ही घेतलेलं सगळं साहित्य ह्याच्यामध्ये मिक्स केलं. भिजवलेला तांदूळ, भिजवलेली ज्वारी, भिजवलेली तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि आता मिरचीची पेस्ट घालून वरून थोडंसं मीठ घालतो, हो की नाही? हो हो वा छान. मीठ घातलंय आपण. हो घातले. आता काय आता हे उकडून घ्यायचंय ना ह्याच्यात. मग टाकूया. घ्या. तोपर्यंत मी भिजवलेल्या शेंगदाण्यांवरती ताव मारतो. हो हो. तुमचं माहेर कुठलं? माहेर तिळवणी माझं आणि सासर कबनूर आहे. ते कुठे आहे? 6 किलोमीटर तिथूनच जवळच आहे. कोल्हापूर किलोमीटर? जिल्ह्यामध्ये. हो तुमची तर मजाच आहे. मग सासरे जवळ, माहेर माहेर जवळ आहे. मग माहेरी फ्रिक्वेंटली जाणं व्हायचं? हो हो. मिस्टर सर्व्हिसला असल्यामुळं महिन्यातून 2 महिन्यातून एकदा येणं व्हायचं. आता हे झाल्यानंतर पुढे काय? हे शिजवून घेतल्यानंतर परत ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं हं. आणि गार पाणी ते घालून पिळून घ्यायचं. ते सगळं पाणी त्याच्यातलं काढायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याचे लाडू बनवायचे आणि ते सोपी आहे की कृती? 10 मिनिटं ते वाफवून घ्यायचे. आज आहे 14 एप्रिल. आज सुकेशनी प्रज्ञावंत ताई एवढ्या लांबून आपल्याकडे इथे आलेले आहेत आणि योगायोगाने आज भीम जयंती आहे, हो की नाही? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा माणूस नाही असा या जगात सापडणार नाही. कारण त्यांनी समाजाला एक दिशा दिली, भारताला मार्गदर्शन केलं. तर त्यांच्यावरती एक पारंपरिक पाळणा आहे आणि तो तुमची इच्छा आहे सादर करायची, बरोबर? तर आम्हाला फार आनंद होईल की तुम्ही जर तो सादर केलात तर तुमच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचेल. योगायोगाने आज भीम जयंती आहे, हो की नाही? चला. सन 1891 सालाला एप्रिल महिन्याच्या 14 तारखेला भीमाबाईला पुत्र झाला. नाव ठेविले भीमतयाला जो बाळा जो जो रे जो. नाव ठेविले भीमतयाला जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी रावजी जातात बातमी सांगे इष्टमित्रात. सगळे सोये रे गणगोत्रात. साखरवाडी महू गावात जो बाळा जो जो रे जो. साखरवाटी महू गावात जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी आठवे सारे साधू संतांचं भविष्यणार. वर्णभेदाची होईल हार. नाव कुळाचे गाजले फार जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी विचार आला भीमाबाई बोले शोभेदाराला. शाळा शिकू द्या भीम बाळाला. मोठा होऊ द्या साहेब त्याला जो बाळा जो जो रे जो. वा वा वा, फारच सुरेख. धन्यवाद तुमचं. थँक्यू. आणि हे तुमच्यामुळे आज अनेक लोकांपर्यंत ते पोहोचलं असेल, त्याच्याबद्दल तुमचे फार मनापासून आभार. झालंय हे आता? हो झालेलं आहे. त्याचा रंगही बदललाय. छान. वा. ते काढून घेऊयात आपण. हो. यातलं पाणी पूर्ण काढून हो घ्यायचं? काढून घ्यायचं. असंच भिजवून हो ना? हो हो हो. सगळं काढून घ्यायचं हे पाणी. त्याचा आंबटपणा कमी होतो. मी आधीमध्ये थोडी स्वयंपाकघरात मदत केल्यासारखं हो करतो. हो करा, चालेल. छान वाटतं. असं पाणी काढून घ्यायचं ह्याचं.